मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे ना मंडळी तो आपण सर्वांनीच एक बातमी नुकतीच पाहिली. अगदी 2-3 दिवसापूर्वीचीच ती बातमी आहे आणि ती आहे Apple या फोनच्या संदर्भातली. Appleचा नवीन फोन आलेला आहे आणि Apple Pro 16 हा तो फोन आहे. आणि तो खरेदी करण्यासाठी जी काही झुंबड उडाली होती किंवा जी काही गर्दी त्या ठिकाणी Apple स्टोअरमध्ये मुंबई येथे BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी Appleचं स्टोअर आहे आणि त्या स्टोअरच्या समोर रात्रीपासूनच अनेकांनी गर्दी केली होती तो फोन घेण्यासाठी. आणि ती गर्दी इतकी वाढत गेली की त्यांना शेवटी सुरक्षा रक्षक बोलवावे लागले. कारण ती गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नव्हती. गर्दी वाढतच होती आणि त्यामुळे त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षा रक्षकांची मदत घ्यावी लागली आणि ह्या गर्दीमध्ये मध्यरात्रीपासूनच लोकं अगदी मोठ्या उत्सुकतेने त्या तो फोन पाहण्यासाठी, तो फोन हातात घेण्यासाठी, तो विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले. आणि ते काही फक्त मुंबईचेच होते असं नाही. बाहेरून सुद्धा आलेले होते. कारण ज्या व्यक्तीला प्रथम तो फोन मिळाला, ती अहमदाबादची होती आणि तिनं तिच्या पूर्ण कुटुंबियांसाठी फोन खरेदी केले वगैरे, वगैरे अशी वृत्त त्या ठिकाणी येत होती. अर्थात जर रांगेतली गर्दी, मध्यरात्रीपासून उभा राहणं हे कधी घडलं पाहिजे? तर मला असं वाटतं, की समजा ते प्रॉडक्ट किंवा जे काही उत्पादन आहे, ते बाजारातून जातंय म्हणजे बंद होतंय. तर ठीक आहे, आपण समजू शकतो, की आता ते कधीच मिळणार नाही. पण ते मिळायची सुरुवात होतीये, त्या दिवशी हा प्रकार घडतोय. ह्यात यश कुणाचं आणि अपयश कुणाचं? तर या जर घटनेकडे आपण बघितलं तटस्थपणे, तर मला असं वाटतं Apple कंपनी जी आहे ती जगविख्यात आहे. त्यांची उत्पादनं उत्तमच आहेत आणि त्यांच्या किमतीसुद्धा अगदी तशाच आहेत. ज्याला प्रीमियम प्राइसिंग म्हणतो म्हणजे किमती खूप जास्त असतात आणि तशा त्यांच्या त्या आहेत आणि तसं असून सुद्धा इतकी गर्दी, इतके लोकं त्या ठिकाणी रात्री जमतात. हे म्हणजे त्या मला असं वाटतं कंपनीचं यश. त्यामध्ये कंपनीचं उत्पादन, त्यानंतर त्यांचं जे काही विपणन ज्याला आपण इंग्लिशमध्ये मार्केटिंग म्हणतो, ते त्यांनी केलेलं आहे. त्याचा सुद्धा सहभाग आहे. पण यामध्ये ग्राहक संतुष्टी हा सुद्धा एक फार महत्त्वाचा मला असं वाटतं, की अ, भाग आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, तर झालंय काय, की आपलीकडची जी काही तरुण पिढी आहे, की ज्यांना तो फोन घेण्याइतकी त्यांची आर्थिक क्षमता नाही. ते सुद्धा तो फोन घेताना दिसतायत, कारण सुलभ हप्त्यांवर तो फोन मिळतो. आता सुलभ हप्त्यांवर तो फोन का घ्यायचा? तर तो प्रतिष्ठेसाठी घ्यायचा. माझ्याकडे Apple आहे आणि हां, मी आधी सांगितल्याप्रमाणे फोनचा दर्जा उत्तम आहे का? निश्चित आहे. फोनच्या त्या फोटोची क्लॅरिटी कशी आहे? तर अतिशय चांगली आहे. तो फोन चांगला आहे, उत्पादन चांगलं आहे, सगळं मान्य आहे. पण अनेक लोक तो फक्त घेण्यासाठी म्हणजे आपल्या सोबत ठेवून माझ्याकडे Apple आहे, हे दाखवण्याचं सुद्धा काम करत असतात. जसं आपण मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास केला असेल, तर अनेक जण टाइम्स ऑफ इंडिया हातात ठेवतात. ते उघडत पण नाहीत. हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. मी निरीक्षण केलेलं आहे. ते अगदी काही लोकं पर्सेंटेज काढलं तर 10%च लोकं त्या ह्याच्यामध्ये वाचतात. पण बाकीचे आपला तो एक एक सिम्बॉल आहे. सिम्बॉल, प्रतिष्ठेचा सिम्बॉल. झालंय कसं, की मला जो मुद्दा आपणास सांगायचा आहे, की प्रतिष्ठा ही आपल्याला जे यश मिळतं त्यातून. हे यश जे मिळालेलं आहे, ते Apple कंपनीचं यश. नाही का? आणि त्या Apple कंपनीला जे प्रचंड यश मिळालेलं आहे जगभरामध्ये. जगभरामध्ये त्यांच्या उत्पादनांची लोकं वाट पाहतात, ती खपली जातात. हे सगळं मान्य आहे, सगळ्यांना सगळं माहीत आहे. तरीसुद्धा भारतामध्ये जी काही मोठी रांग लागली, रांगेतून अनेकांनी आपले जुने फोन टाकून तो नवीन प्रो 16 प्रो हा फोन आता ते वापरतील. म्हणजे तो फोन माझ्याकडे असणं म्हणजे प्रतिष्ठेचं जसं Mercedes माझ्याकडे असली, की मी एक प्रतिष्ठित कुणीतरी आहे आणि मग माझ्याकडे लक्ष जातं. मला असं वाटतं या मानसिकतेतूनच त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते आणि दुसरा मुद्दा तो सुलभ हप्त्यांवर तो मिळतो. म्हणजे आपली तेवढी क्षमता आहे की नाही हे न पाहता त्या ठिकाणी जायचं, तो फोन घ्यायचा आणि मग नंतर त्याचे हप्ते भरत बसायचं. तर ह्या ज्या काही गोष्टी घडतायत,
तर मला असं वाटतं की तरुण पिढी जी याकडे झुकती आहे, हे थोडंसं चिंता वाढवणारं निश्चितच आहे. कारण युटिलिटी ही महत्त्वाची असते. फोनची काय उपयुक्तता आहे? तर उपयुक्तता फोन करणे, त्याच्यामध्ये आता नेट असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी तो एक छोटासा कॉम्प्युटरच आहे. तर ते इतर कंपनीच्या फोनमध्ये पण होऊ शकतो. पण Appleनी जर त्यांचा एक ब्रँड केलेला आहे आणि त्या ब्रँडमुळे लोकं त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला जर ग्राहकांच्या इथे आपण बघितलं, तर अनेक जणांना असं वाटतं, की ते माझ्याकडे ठेवलं तर ते प्रतिष्ठेचं आहे. पण आजकाल सुलभ हप्त्यांवर मिळत असल्यामुळे अनेक लोकांकडे अ, तो फोन दिसतो. म्हणजे असं काही फार नाविन्य आता राहिलेलं नाहीये, की बाबा एखाद दोघांकडेच पूर्वी म्हणजे अगदी फार कमी लोकांकडे पूर्वी तो फोन असायचा आणि त्यामुळे त्याचे एक हे होतं, की वैशिष्ट्य एक होतं. पण आता तसं काही राहिलेलं नाही आणि हे असं असताना सुद्धा इतकी गर्दी करून तो फोन त्या ठिकाणी जाऊन घ्यायचा आणि मग फोन मिळाल्यानंतर जणू काही फार ऑलिम्पिकमध्ये मी पदक मिळवलंय, अशा आविर्भावात ते येऊन चॅनलला बाईट द्यायच्या. म्हणजे याला काय म्हणावं? म्हणजे याला काहीतरी नवीनच शब्द शोधून काढावा लागेल. या सर्व गोष्टींना काय म्हणावं? कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय कंपनीसाठी हे यश आहे. पण जे ग्राहक आहेत त्यांना काय म्हणायचं? नाही का? तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न मी तुमच्यावरच सोडतोय, की कारण प्रॉडक्ट सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना ती गर्दी माहीत आहे. सगळ्यांना सगळं माहीत आहे. पण खरंच ते Appleचा फोन पैसे देऊन, आपलेच पैसे देऊन घेणं, हे इतकं मोठं यश आहे का हो? हो, काय वाटतं तुम्हाला? एखादी गोष्ट आपण अनेक गोष्टी घेत असतो. इतर अनेक गोष्टी घेतच असतो. ग्राहक म्हणून आपण ग्राहकाच्या भूमिकेत असताना अनेक गोष्टी घेतो आणि आपण घेताना त्याचा दर्जा तपासूनच घेत असतो. पण असं काही आपण फारसं प्रदर्शन मांडताना कुठे दिसत नाही. पण ह्याचं जे आपण प्रदर्शन जे लोकं मांडतात आणि त्यांना जे काही मी म्हटलं तसं अतिशय खूप काहीतरी एकमेवाद्वितीय अशी आपण काहीतरी वेगळी जगावेगळी कामगिरी केली आहे. असं जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तेव्हा ते जेव्हा ते काही बाईट वगैरे देत होते, ते ऐकून मला वाटलं, की हे काय चाललंय काय? मला कीव आली त्यांची. खरं सांगतो मला कीव आली. म्हणजे माझं मत तर तुम्ही विचाराल तर मला कीव आली त्यांची. तो फोन जवळ असावा नाही असा वैयक्तिक हे आहे. पण त्या ह्याच्यामध्ये मध्यरात्री जायचं, पळापळ करून तो फोन घ्यायचा. तो ते नंतर मिळणारच आहे तो फोन. आणि मध्यरात्री घेऊन त्या फोन तुम्ही काय म्हणजे कोणता असा एक विक्रम स्थापित केलेला आहे. जरा इतिहासात डोकावून पहा. काय-काय कामगिऱ्या केलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी आणि आपण काय करतो आहोत. ई-एम-आयवर काही गोष्टी घेणं किंवा अगदी कुणी पूर्ण रोख देऊन जरी घेतलं असेल, तरी ती वस्तू विकत घेतली आहे तुम्ही ग्राहक आहात. आणि खरं सांगू का विपणनामध्ये म्हणजे मार्केटिंगमध्ये ग्राहक हा राजा असतो. पण तिथं मात्र कंपनी राजाच्या भूमिकेत आहे. हे मला थोडंसं बघताना असं वाटलं, की ग्राहकांनी राजासारखंच राहिलं पाहिजे. 4 दिवसांनी जाऊन घ्या फोन. फोन घ्यायचाच आहे ना, 4 दिवसांनी घ्या ना. असं काय? ते स्टोअर तुमच्यासाठीच आहे. पण नाही तसं होत नाही ते. त्यामुळे ते जेव्हा मी पाहत होतो त्या बातम्या किंवा त्यांचे ते बाईट्स, तेव्हा मला असं वाटलं, की नाही मला तर त्यांची कीवच आहे. हे काही नंतर घेता आलं असतं, पण त्यांनी अगदी ते घाई-घाई करून अगदी जणू काही मी पदकच घेऊन आलोय, अशा थाटात ते दाखवत होते सगळं. त्यांचा आनंद त्यांना लखला. पण ग्राहक हा मार्केटिंगच्या युगामध्ये राजा असतो. कस्टमर इज अ किंग आणि हे मी नाही, हे महात्मा गांधींनीच सांगून ठेवलेलं आहे. आणि अर्थात मार्केटिंगला ते तंतोतंत लागू पडतं, की त्यामुळे ग्राहकांनी राजासारखं राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे ग्राहक म्हणून सुद्धा. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुम्हीही व्यक्त व्हा. आज इथे थांबतो. आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आपण 15,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे. अर्थात आपणा सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे. यापुढे सुद्धा आपला असाच पाठिंबा राहील याची खात्री मला वाटते. धन्यवाद. आज इथेच थांबतो.